हाय गाईज, आम्ही चाललेले आहेत एकविरीला सगळेजण. तर बघत राहा ब्लॉग लास्टपर्यंत. ब्लॉग आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा पुढे तुम्हाला दाखवतो काय काय होते. तर बघा हा टेम्पो आमचा, ह्याच्यामध्ये जाणार आहेत आम्ही सगळेजण. ही आमची गँग आहे. आणि गाईस मनीष आलेला आहे मला घ्यायला, बघू शकता. आणि हा आमचा मन्या आणि अथर्व आलेला घ्यायला आलेला मला. ब्लॉक करायला पडला असता माझा मित्र बहुतेक. तुझा कॅमेरा तुझे बर हा हेवी ड्रायव्हर बनलेला आहे आणि आमचा ड्रायव्हर आहे. गाडीची कपडे लावले आहेत. गाईस आणि आमचा भाऊ मिक्स सगळं सामान भरायला लागलेलं आहे. ही आमची गँग आहे. आता आम्ही चाललेलो आहेत एकविरीला. ह्याच्याने नाही जाणार, तुम्हाला वाटत असेल ह्याच्याने जाणार. हे सामान तिथे मोठ्या टेम्पोमध्ये पोहोचवलं, लोड करायला लावलंय सगळं. गाईज लागलेलं आहे कामाला बघा. सामान वगैरे सगळं या गाडीमध्ये लोड करायला लावलेलं आहे सगळं. तर आता आम्ही चाललेलो आहे एकविरीला सगळेजण. आणि आता आम्ही चाललेलो आहेत मंदिरामध्ये. इथे देवाला पहिला मान देतात नारळ फोडून भौमिकाने मी. नारळ फोडायला जायच्या अगोदर देवाला नारळ फोडतात. गाईज आम्ही चाललेलो आता एकविरीला. नंतर गणपती करणार आहे. आम्ही तुम्हाला सकाळचा व्ह्यू दाखवू.
अंजनीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान एक मुखानं बोला डिझेल वगैरे टाकायला लावलेलं आहे डिझेल भरायला लावलेलं आहे गाडी थांबलेली आहे आणि आता डिझेल वरून निघणार आहेत आम्ही परत तर बघा डिझेल कितीचं टाकवतोय तुम्हाला दाखवतोय तुम्हाला मोठा येणार नाही पैसे थांबला तेव्हा मोठं येणार आहे स्टॉप करून बघा कितीचं डिझेल टाकतात तर मध्ये दाखवणार आहे तुम्हाला तर काय नाही आणि बाकी सगळे हे बघू शकते भरायला लावलं आहे एक कॅश द्यायला लावलेलं आहे बघू शकतो अजूनपर्यंत तरी झालेलं आहे एवढं डिझेल टाकलेलं आहे मी आता इथून आता पुढचा स्टॉप तुम्हाला थांबल्यावर सांगतो कुठे थांबणार दाखवतोय तर बघत राहा पुढे कंटिन्यू जय कुऱ्या भावांनो तर आम्ही आता पोचलो आहेत पालीच्या गणपतीला आतमध्ये चालले आहेत कुंडावर आंघोळ वगैरे करायचे इथून दर्शन वगैरे घेऊन मग परत प्रति शिर्डी किंवा एकविरी त्याला जातील तुम्हाला दाखवते पुढे बघत राहा सगळे बघा मन्या येऊ आमचा मन्या आम्ही पोहोचलेला आहे पालीच्या गणपतीला बघू शकता आता तुम्हाला जळून दे सगळं दाखी जाऊ ही आमची गँग आहे चाललेले आहेत काय पाणी आणि ते पाण्या आंघोळीला पाणी नाही म्हणून पाण्यासाठी कॉम्प्रोमाइज करायला लावलेलं आहे 20 रुपये बोलते का 20 सेटलमेंट भौमिक आमचं सेटलमेंट करायला लागलेलं आहे बघा गरम पाण्यासाठी बघू शकता आंघोळीच्या पाण्यासाठी 80 रुपये सांगतात गाईस आणि ते भौमिक आमचा 20 रुपयामध्ये पटवायला लागलेला आहे एक बालदी 20 रुपये तर बघू शकता काय होते तुम्हाला दाखवतोय दादा प्लीज भौमिक सेटिंग करायला लागलेलं तुम्ही तुमच्या समोर एक बाल घेता 2 माणसं जातील आतमध्ये आणतील तुम्ही थांबवा म्हणे तुला काय वाटते गरम पाण्याने का थंड पाण्याने
तो आईस बाग घेतो, आईस बाग. त्याच्या घरी फ्रीज मध्ये आईसचं टोपं भरून नसतं, ते सकाळी दुपारी संध्याकाळी 3 टाइम तो टेम्परेचर फिक्स असते बरं. टेम्परेचर फिक्स असतं. आणि स्माइल बघा, हे फेस बघा ग्लोईंग करते एकदम आईस बाग. त्याच्यात तर लिंबू वगैरे पिळतं एकदम खतरनाक. गरम पाणी पाहिजे, ड्रायफ्रूट. तर भौमिक काय रिझल्ट काय? 7 पट्टीशी राहिले. भौमिक 7 पट्टी. काय निकाल काय लागलेला आहे? बोईसर पालघर जिल्हा. सायल्या निकाल काय लागलेला आहे? बघा काय कमी जास्त. ₹500 देतो, 5 बांधल्या. आम्ही 20 जण आतमध्ये फिरतो, डायरेक्ट 20 जण फिरतो. भौमिक त्याला काय बोललो, 100 रुपयाला 5 बाला येतो, 100 रुपये पर पर्सन. एक हॉल सगळे फिरता एवढं करी तुमच्या काय. तर नाही करून थंड पाण्यावर आलेला आहे. भौमिक इथेच चालू कर तू. थंड पाणी भौमिक तू पहिला घे आईस. काय आता आता आम्ही चाललेले आहेत नाही करून. बालदेव फायनली बॅग वगैरे घेऊन आले, चालले थंड्या पाण्याने आंघोळ करायला. आणि आता आम्ही चालले सगळे बॅग आणायला गाडीमधून. आमच्या बॅग घेऊन आता आम्ही पण काय आता नाही येईल असतं थंड पाण्याची आंघोळ करायची. आंघोळ करून दर्शन वगैरे घ्यायचं इथून. मग पती शिर्डी नाही आणि अजून एक ठीक लोकेशन आहे, मला माहीत नाही, तुम्हाला दाखवतो. बघा मीत कितीची फ्लाईट आहे? आता रात्रीची होती, कॅन्सल केली, या लोकांनी पिकनिकला आणला. अच्छा, मग आता कितीची आहे? आता बघतो 8ची फ्लाईट आहे डेन्मार्कला. ओके पाणी. जय किरा भावांनो, तर आता आंघोळ वगैरे झालेले आहे, आमचे सगळे फ्रेश झालेले आहेत. हो बघा सगळे. तर आता आम्ही चाललेले आहेत दर्शन घ्यायला मंदिरात. तर बघत राहा, तुम्हाला दाखवतो पुढे सगळे. आमचा मन आहे हा मोठा सेलिब्रिटी आहे. हा मण्या आणि यो गण्या. गुड्डूबाईचा भाऊ. पकोडेवाला बघू शकता, पकोडेवाला, हड्डी मटनवाला, अन्न गुड्डूचा भाऊ. नाही आमचा कॅशर साहिल, आमचा कॅशर आहे. यो माहिती आहे का, यो शॉर्मावाला. यो आमचा कॅशर आहे. तू शेवटला चहाची टपरी टाकली बघ तू. यो आहे आता निघाले आहेत दर्शन घ्या सगळे. मंदिरात बघा किती जण आहेत, बघू शकता. आम्ही एवढे जण आहेत सगळे. आयुष तर दोन शब्द बोला. आता कुठे काय चालले, कसं? महाडच्या 3ऱ्या गणपतीकडे आलोय. वर्धवी नाव आहे गणपतीचा. 3रा गणपती मानला जातो. हा महाडमध्ये येतो. महाडमध्ये आणि चाललेले आहेत आम्ही. पाहू शकता समोर अष्टविनायक क्षेत्र महाड. महडच्या गणपतीमध्ये आलेले. आता इथून आतमध्ये तर बघत राहा, तुम्हाला दाखवतोय पुढे महडचा गणपती.
हे महाडच्या गणपतीचं हे आहे. हे पाणी आता आरतीचा टाईम झालेला आहे. आरती आता चालू आहे. आता आम्ही चाललोत दत्त मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. बाकीचे पाठी आहेत. आता इथून दर्शन घेऊन प्रति शिर्डी तिथे जाणार आहेत दर्शनासाठी. मग तिथून दर्शन झाल्यावर एकविरेला जाणार आहेत. तर बघत राहा, तुम्हाला दाखवतो पुढे काय काय होतं. बघत राहा. बघा दत्त मंदिर आहे इथून. आता इथे दर्शन वगैरे घेतात आणि सगळे. तर गाईज दर्शन झालेलं आहे आमचं आणि आम्ही एवढे नशीबवान आहेत की आम्हाला आरतीसुद्धा भेटले आणि आम्ही जाऊन तिकडे त्यांच्या मंदिरात जाऊन पण दर्शन घेतलं डायरेक्ट समोरासमोर. सो बाय. तर आता आम्ही तिथून चाललेले आहेत खोपोलीमध्ये गगनगिरी महाराज मठामध्ये सगळेजण. बाकीजण ते तिथे बसलेले आहेत. तर बघा तुम्हाला दाखवते आता तिथे गेल्यावर कसं काय. तर बघा लास्टपर्यंत ब्लॉग. डे 1 चा आजचा ब्लॉग, डे 2 चा उद्या टाक.
आता आम्ही पोचलेले आहेत मठाच्या इथे. आता इथून दर्शन बिर्शन घेतात सगळेजण, उतरायला लागल्यात. गाईज बघू शकता कोण आहेत. ही माकडं आणि ही आमची माकडं. या 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 कॅच इट या 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 तुम्ही बात करते. यो सगळ्यात मोठा माकड आहे गाईज. आणि एंट्री करायला लावलेली आहे ते भौमिक आमचा एंट्री करायला लागलेला आहे. आता इथून एंटर सगळे होणार आतमध्ये. आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो आतमधलं कसं काय असतं, दाखवतो सगळं. तर बघत राहा आतमध्ये. हे बघा हा माकड बघा. या करतो माकड. आणि हा वॉटरफॉल बघू शकता. पाणी प्रतिमा आहे बघू शकता पाण्याचा पाणी कसं आहे ते. पाणी किती फास्ट आहे ते बघा. लोक किती आहे पाण्याला. बंद करेल म्हणते. बघू शकता इथे काय का नाही. चल तर आमचं दर्शन झालेलं आहे. गगनगिरी महाराजचं आम्ही दर्शन घेतलं. आता आम्ही चाललोय गुफेकडे. आम्हाला महाराजांनी सांगितले का तिकडे कुठेतरी गुफा आहे, तर आम्ही तिकडे चाललोय सध्या. तर बघूया आता पुढे काय होते दाखवते तुम्हाला. बघत राहा इकडे. त्याच्यानंतर आम्ही नाश्ता करायला ना मेदू वडे खाणार. काय जाईल तुला नको घेऊ आपलं रे.
तुम्ही बघू शकता इकडे ही गौशाला आहे जी गगनगिरी महाराजची आहे. बघूया कारण की तिकडे आपली लोक पण सध्या त्या गौशालेमध्ये एक वासरू आहे तिकडे मस्त छानपैकी तुम्ही बघू शकता. सोन्या गोट्याचाच बैल आहे ब्लॉग मध्ये बोले गोट्याचा बैल आहे. चालू बिजून बघीन ऑनलाईन खाऊ शकतो ते काय रगत आहे तुला दिसे नाही ते गावडे. त्याला फाशी आता ती उठेल. तुला बाल्या कांदा यांचा फोन मला. मोगरा फुलायलाय चारी बाजूला गम गमलाय. मोगरा फुलायलाय मोगरा फुलायलाय चारी बाजूला गम गमलाय.